तुकाराम सब संतान की जय सांगा. कोण सांगतंय? सुरेताई सांग. सामायिक अभावाचे लक्षण सांगितलेले आहे की सामायिक पहिले दोन अभावांची लक्षणं झाली होती, प्राक अभाव आणि प्रध्वंस अभाव. प्रध्वंस म्हणजे नाश आणि प्राक हा पदार्थ उत्पत्तीच्या पूर्वकालात जो अभाव आहे तो प्राक. तर प्राक अभावाचं लक्षण अनादि आणि शांत आणि प्रध्वंस उत्पन्न होतं म्हणजे साधी आणि आनंद. आता तिसरा जो आहे तो सामायिक अभावाचं काय लक्षण आहे? तर सामायिक अभावात साधी आणि शांत सांगितलेला साधी आहे. म्हणजे उत्पन्न होणारा आणि शांत म्हणजे नाश पावणारा. उत्पन्न होतं आणि नाश पावतो, उत्पन्न होतं आणि नाश पावतं. कधी होतं? उत्पन्न झाला, अभाव उत्पन्न झाला, इथला घट हलवला, हलवल्याबरोबर कोणता कोणता अभाव? सामायिक. हा इथे घट आहे हा आणि इथला घट काढला, काय झाला? म्हणजे तिथे घटाचा हा इथे प्रतियोगीने पुन्हा प्रतियोगी आला ना, म्हणजे घट आला. मग घटशून्य काळात म्हणजे घट गेल्यापासून घट येण्यापर्यंतचा जो कालावधी त्याला काय म्हणतात? घटशून्य कालावधी. आणि त्या कालावधीमध्ये जो अभाव निघतो तो अभाव कोणता म्हणतात? सामायिक. म्हणजे जो काही काली असतो आणि काही काली नसतो. काही काळात असतो, काही काळात असतो आणि काही काळात नसतो. प्रतियोगीच्या जाण्याने येतो आणि प्रतियोगीच्या येण्याने नाश पावतो. प्रतियोगीच्या येण्याने नाश पावतो. त्याचं नाव काय? सामायिक. म्हणून तो कधी असतो आणि कधी नसतो. कळालं ना? पण प्रतियोगी म्हणजे घट आणि तो घट गेला की ज्याची उत्पत्ती झाली आणि आला की ज्याचा नाश झाला आणि त्याला म्हणतात सामायिक. चला, म्हणजे जसे भूतानादिकांच्या ठिकाणी त्याचा सामायिक का म्हणतात ते बी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? सामायिक त्याला काय म्हणतात? सामायिक अभाव का म्हणतात? समय विशेषी उत्पन्न होणे, समय विशेषी उत्पन्न होणारा आणि समय म्हणजे एका विशिष्ट कालात उत्पन्न होतो आणि विशिष्ट कालात नाश पावतो. सामायिक अभाव असं आहे की त्याचा प्रतियोगी हा संबंधाने राहतो आणि संबंधाने जातो. संबंधाने राहतो आणि संबंधाने जातो. बरोबर. चला, म्हणजे जसे भूतानादिकांच्या ठिकाणी भूत किंवा वर्तमानादी कालात घट हा कदाचित असतो आणि कदाचित नसतोही. म्हणजे घटशून्य कालात घटाचा जो अभाव सांगितलेला आहे तर त्याला सामायिक अभाव म्हटलेलं आहे. बिलकुल. चला, सामायिक अभाव सांगितलं संबंधाने असतो आणि संबंधाने नसतो. घटाच्या भूतलाशी जो संबंध संबंधाने नसतो, संबंधाने नसतो संयमाने नसतो म्हणजे प्रतियोगीचा भूतलाशी संबंध झाल्यावर नसतो आणि प्रतियोगीचा भूतलाशी संबंध गेल्याने उत्पन्न होतो. म्हणजे भूतलावर जे घटाचा संबंध नसल्याने म्हणून तो संबंधानेच राहतो. अत्यंत अभाव सारखा तो नसतो, तो संबंधाने जातो. संबंध कोणाचा? संबंधाने राहतो हे लक्षात आलं माझे, पण संबंधाने हे जातो. संबंधाने लक्षात नव्हतं आलं. पुढे आता चौथा सांगितलेला आहे प्रकार की अत्यंत अभावाचे लक्षण सांगितलेले आहे. आता अत्यंत म्हणजे कधीच नसणं, त्याचा आधी कधीच नाही, त्याचं नाव अत्यंत. कधीच नाही. पण मग असा अत्यंत अभाव कसा धरायचा, त्याला कसा काउंटिंग करायचा, मोजायचा कसा, काय सांगता येते? पुढे जाऊन या दोन्हींच्या ज्या मतामध्ये न्याय आणि आपल्या न्यायांच्या प्राच्य आणि लौक्य यांच्यामध्ये त्याची कशी काय ही केलेली त्यांनी विभागणी हे पुढे सांगतील. आता सध्या लक्ष नाही का? तर अत्यंत अभावाचे लक्षण सांगितलेले आहे की अत्यंत अभाव हा अनादि असून अनंत आहे म्हणून सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे अनादि पूर्वीपासून सिद्ध असलेला असं अनादि आहे आणि असून अनंत आहे. कारण प्रतियोगीच नसतो, कारण हा अभाव प्रतियोगीच्या उपादानात राहत असतो
अत्यंत अभाव हा प्रतियोगीच्या उपादानात राहत असतो. म्हणून अत्यंत अभाव हा अनादि आहे आणि अनंत आहे. अनादि आहे आणि अनंत. हा उपादान. म्हणजे जसे वायूच्या ठिकाणी रूप केव्हाही असत नाही, म्हणजे वायूच्या ठिकाणी रूपाचा अत्यंत अभाव सांगितलेला आहे. वायूच्या ठिकाणी रूपाचा वायो रूपो नास्ति. वायूच्या ठिकाणी रूपाचा अत्यंत अभाव. तर तो कोणता? तर अत्यंत अभाव. कारण वायूला रूप संभवत नाही, संभवत नाही. हे झालं सुद्धा आपण म्हटलं ना की उपादान कारणामध्ये अत्यंत अभाव राहतो. नाही, पण ते इथे वाक्य असं की उपादान कारणामध्ये अत्यंत अभाव आणि सामायिक अभाव राहतोच नाही असं. हा, पण वास्तविक पाहता हे नव्या नायकांचं मत आहे. नाही, आता जेवढं फायदा आहे नव्यांचं मत आहे की तो त्याच्या उपादान कामाचा अत्यंत अभावाचा प्रतियोगी कोण? त्याला प्रतियोगीच नाही. अत्यंत अभावाला प्रतियोगी नाही आणि मग प्रतियोगीच्या उपादान कारणात राहतो असं त्याचा नाही. प्रतियोगीच्या राहत नाही, स्वतःच्या नाही, ऐका. उपादानाच्या राहतो. उपादान म्हणजेच त्याच्या उपादान कुठून तयार झालं? त्याचं उपादान कारण म्हणजे उपादान कारण. उपादान उपादान कारण उपादान कारणामध्ये राहतो. प्रतियोगाच्या उपादान कारणामध्ये राहत नाही. प्रतियोगीच होत आणि प्रतियोगी आला की त्याचा नाश होतो. प्रतियोगी आला की नाश पावतो. म्हणून हा जो आहे अत्यंत अभाव हा उपादान कारणामध्ये राहतो आणि प्रतियोगीच्या उपादान कारणात राहत नाही. प्रतियोगी आला की त्याचा नाश पावतो. अत्यंतच अभाव आहे ना, तो कधीच नाही ना. बरोबर. येईल पुढे विश्लेषण आहे आणखी. तेव्हा आपला इथं वरचा दृष्टांत दिला वायू रूप नास्ति. वायूच्या ठिकाणी रूपाचा कोणता अभाव आहे? तर अत्यंत अभाव आहे. कारण त्याच्या ठिकाणी रूप केव्हाच नाही. तर आतापर्यंत म्हणजे अभावाचे दोन मुख्य हे सांगितले प्रकार सांगितले होते. एक संसर्ग अभाव सांगितला होता, तर त्याचे हे 4 प्रकार झालेले आहेत. अन्य सांगितलं का? नाही, व्हाईट साईड हे 4 प्रकार झालेले आहेत. संसर्ग अभावाचे हे 4 प्रकार पोटभेद म्हणजे झालेले आहेत. आणि आता दुसरा जो आहे अनन्य अभाव, तर त्याचे लक्षण सांगतात की अनन्य अभाव हा सुद्धा अनादि असून अनंत सांगितलेला आहे. म्हणजे घटावरीत तर पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांच्या ठिकाणी घटाचा जो भेद आहे तर त्या भेदाला अनन्य अभाव असं म्हणतात. दोघांच्या मध्ये काय फरक पडला? एकाच्या ठिकाणी भेद आहे अत्यंत अभावाच्या ठिकाणी आणि अनन्य अभावाचं लक्षण काय झालंय? वाटतं सामायिक पण भेद आहे. कशात भेद आहे? ते दुसऱ्याच्या ठिकाणी राहतो. प्रतियोगी तर अनन्य अभाव जो आहे तो अनन्य अभाव हा प्रतियोगीच्या जो दुसरा प्रतियोगी त्याच्या ठिकाणी राहतो. आणि म्हणून तो सुद्धा जसा पटाच्या ठिकाणी घटाचा आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा म्हणून त्याला अनादि अनंत असं केलं आणि त्याला भेद को अनन्य अभाव असं सूत्र आहे हिंदी मधलं. तर तेव्हा भेदालाच अनन्य अभाव असं म्हणतात. पुढे सारांश सांगितलाय की प्राग अभाव हा अनादि आणि अंतवान सांगितलेला आहे. प्राग अभाव हा अनादि आणि अंतवान आहे म्हणजे शांत आहे. प्रध्वंस अभाव हा साधी आणि अनंत सांगितलेला आहे. सामायिक अभाव हा साधी आणि शांत सांगितलेला आहे. आणि अत्यंत अभाव आणि अन्योन्य अभाव आहेत तर ते अनादि आणि अनंत सांगितलेले. तर आता यांची जी लक्षणं झाली ती थोडक्यात दिलेली आहेत सारांशामध्ये की या ज्या 5ही प्रकारच्या ज्या अभावांचा विचार केलेला आहे तर हे न्यायशास्त्रकार करतात. वास्तविक जो अभाव आहे म्हणजे न चा जो विषय आहे निषेधमुख प्रतीचा जो विषय जो अभाव असं जे प्राच्य म्हटले होते तर त्यांनी त्याची विभागणी अशी केलेली. ते म्हणतात हे न म्हणजे त्या नसणे हा जो विषय आहे तो विषय 5 प्रकाराने अनुभवाला येतो. नसणे हा विषय 5 प्रकाराने अनुभवाला येतो आणि म्हणून त्याचे 5 भाग केले. कोणते? की जे आता आपले झाले प्राग, प्रध्वंस, अन्य, सामायिक आणि अत्यंत. तर अशा प्रकारांनी त्याची त्या अभावाची प्रतीती 5 प्रकाराने येते. पण त्या निषेधमुख
जो प्रतीचा प्रतीचा विषय विषय आहे, असतो. तो 5 प्रकाराने अनुभवाला येतो. चला, आता दुसरा मुद्दा चाललेला आहे की प्राचीन न्यायमतात अभावांच्या नवव्या परस्पर नायकांनी नंतर सुधारणा केली, पण याचा मुख्य लिखाण कोणी केलेलं आहे? प्राच्य प्राच्यांनीच केलेलं आहे. म्हणून त्यांच्या लिखाणाचीच पुष्टी पुढे जाऊन त्यांनी थोडीफार त्यांना काही अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी बदल केलेले. वास्तविक मूळ विषय हा प्राच्यांनीच केलेला आहे. आता त्यांच्या परस्पर विलक्षण ती साधक प्रतीती कशी येते ते ऐका. की दुसरा मुद्दा चाललेला आहे की प्राचीन न्यायमतात अभावांच्या परस्पर विलक्षणतेची साधक प्रतीती हा दुसरा मुद्दा चाललेला आहे. आणि आता साधक म्हणजे अनुकूल, त्याला जे प्रतीती येते ना, सहकारी अनुकूल अशी साधक असलेल्या प्रतीतीचे जे स्वरूप सांगितलेलं आहे, विलक्षण अशी जी त्याला पुष्टी देणारी किंवा त्याचं ज्ञान करून देणारी साधक प्रतीती, त्याचं स्वरूप सांगितले असेल ते मला ऐकण्याची इच्छा. असं ते स्वरूप सांगितलं ते सांगा अशी शंका आहे. काय म्हणतात? शिष्य सद्गुरूंना म्हणतो की महाराज प्राचीन न्यायमतात म्हणजे या आता अभावांच्या हा मुद्दा एक परस्पर महत्वाचा आहे, कारण हा मुद्दा जर तुम्हाला सगळा कळाला तर तुम्हाला न्यायांचं मत काय आहे हे चांगल्यापैकी कळेल. का त्याच्यातल्या त्या अभावांच्या प्रतीच्या कशा येतात. आणि मग म्हणून आता एक पहिली गोष्ट, सगळ्या अभावांचा विचार करत असताना प्रतियोगीचा विचार करावा लागतो. मग त्या प्रतियोगीच्या भोवतीच हे अभाव कसे फिरतात. प्रतियोगी कधीच नाही, अत्यंत अभाव. प्रतियोगी आला, प्रतियोगी आला, प्राक अभाव आला, प्रतियोगी गेला, प्रध्वंस झाला. अभावांच्या प्रतीती कशा येतात. प्रतियोगी असतो नसतो, सामायिक अभाव असतो नसतो. प्रतियोगी अन्य प्रतियोगीच्या ठिकाणी हा प्रतियोगी कधीच नसतो, अन्य. तर अशा प्रकारच्या या सगळ्या अभावांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. म्हणून एवढा एकही मुद्दा जरी कळाला की हे प्रतियोगी सापेक्षित आहे सगळे खरं, आणि मग त्यांना प्रतियोगीवरतीच फिरतात. आणि प्रतियोगी कोण आहे तर पदार्थ आहे. आता आपण इथे घट हा दृष्टांतातला पदार्थ आहे आणि सिद्धांतात जग घेतलेलं आहे, हे बी लक्षात ठेवायचं. ज्या सिद्धांतात काय घेतलाय, जगाला घेतलेलं आहे. म्हणून जगत उत्पत्तीच्या पूर्वी जगाचा आता तुम्हाला प्रागाभाव आणि अत्यंत अभाव हे दोन्ही बी राहतात हे सांगणार आहे पुढे जाऊन. कारण अत्यंत अभाव आणि प्रागाभाव जर प्रतियोगी आला तर म्हणायचं प्रतियोगी आलाच नाही, प्रतियोगीच आला नाही. आणि मग वेदांत शास्त्राकडे गेल्यावरती ते म्हणतात प्रतियोगी नावाचं जे जग म्हणता ना तुम्ही ते अस्तित्वातच नाही. आणि मग तो असला तर तो प्रतियोगी कसा याच्यावर ते शोधाशोध सुरू झाली. मग ते म्हटले रज्जू सर्पाकार भासी. हा नाही, आता तिथे ना विवर्तवादाने ते केलेले सोडवलेलं गणित आहे. हा पण कल्पित पदार्थ हा आद्याशिक संबंध नाही. तिथे आता प्रतियोगी कल्पित का होईना आला ना, कल्पित प्रतियोगीचा प्राकाभाव सिद्ध झाला. पण कल्पित आला आणि कल्पित प्रतियोगीला मान्यता नाही ना, कल्पितच असल्यामुळे त्याला मान्यता नाही. जगत झालंच नाही हे सिद्ध करायचं. मुख्य जो सिद्धांत आहे तो जगत झालंच नाही असाच आहे. पण त्याला जोपर्यंत त्या चित्तातली समजूत जात नाही तोपर्यंत ते अशी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेले. म्हणून अनुपलब्धी प्रमाण प्रकरण फार चांगलं आहे. कशासाठी? जगाचा अभाव सिद्ध करायचा. तुम्हाला पुढे रहस्यामध्ये तर सुंदर विषय आलेला आहे याच्या रहस्यामध्ये. चला, शिष्य सद्गुरूंना म्हणतात की महाराज प्राचीन न्यायमतात या अभावांच्या म्हणजे परस्पर विलक्षणते साधस असलेल्या प्रतीचे जे स्वरूप सांगितलेले तर ते स्वरूप ऐकण्याची म्हणजे माझी इच्छा आहे. तरी म्हणजे आपण कृपा करून ते मला सांगा. ठीक आहे. तर समाधान सांगताना श्री गुरु म्हणतात काय म्हणतो परस्पर विलक्षणता. दोन अभावांच्या विलक्षणता म्हणण्याचं वेगळेपणा काय पण त्यातला दोन अभावात काय फरक पडला बा. जसे आता तुम्हाला म्हटलं ना अन्यन्याभावाचं लक्षण काय आहे. अन्यन्याभावाचं लक्षण आणि अत्यंत अभावाचं काय फरक आहे. यालाच म्हणतात विलक्षण. चला,
तर समाधान सांगताना श्री गुरु म्हणतात की घटाची उत्पत्ती होण्याच्या पूर्वकाली कपालाच्या ठिकाणी आपल्याला म्हणजे कपाले घटो नसते अशी म्हणजे आपल्याला प्रतीती असते आणि आपल्याला कशी प्रतीती येते. आता त्या प्रतीतीची जी वाक्य आहेत ना त्यामध्ये फार थोडा सूक्ष्म हे आहे चिंतन आहे की कपाले घटो नसते या पदाचा अर्थ काय केलेला आहे. कपालात घट नाही असा अर्थ. म्हणजे कपाला म्हणजे कपालात घट नाही. कपाले घट हा न असती. न असती म्हणजे राहत नाही. कपालात घट नाही. तर अशी प्रतीती आली कशामध्ये. घटाची उत्पत्ती होण्याच्या पूर्वकाळी कपालाच्या ठिकाणी ते जे कपाल आहेत दोन त्या दोन कपालाच्या ठिकाणी घट आहे का आता नाही. म्हणजे कपालात घट नाही अशी प्रतीती आली. ठीक आहे. या प्रतीतीचा विषय शोधायचा आहे आता तुम्हाला. तर या प्रतीतीचा विषय हा प्रागाभाव सांगितलेला आहे. म्हणजे आता घट हा काय प्रतियोगी आहे आणि घट प्रतियोगीच्या तो प्रतियोगी हा दोन कपालांच्या संयोगापासून उत्पन्न होणार आहे. म्हणजे त्या दोन कपालाच्या ठिकाणी ज्या वेळेला अशी तटस्थ पडलेली आहेत आणि त्यावेळेला तुम्ही पाहिलं तर ते म्हटले आता कुंभाराला माहिती याच्यापासून मी काय बनवणार आहे घट बनवणार आहे. पण ज्या वेळेला तुम्ही ते अशी दोन पात्र पाहिली त्यावेळेला तुम्हाला काय प्रतीती आली ती कपाला म्हणजे काहीच नाही हो ही दोन तर भांडी अशी तयार करून ठेवली कपाले घटो नास्ती अशी प्रतीती आलेली. कपालात घट नाही. बरं त्या प्रतीतीचा विषय कोण आहे असं जर म्हटलं तर मी त्या कुंभाराने सांगितलं की याच्यापासून मी काय बनवणार आहे आता घट बनवणार आहे. घट बनवणार आहे पण ते म्हणते घट तर नाही. हा म्हटले मग तो घट कसा बनणार आहे. ज्या वेळेला त्याला त्याचं ज्ञान झालं आणि पुढच्या वेळेस त्याने ते कपाल पाहिली. कपाल ज्या अर्थी आलेली त्या अर्थी उपादान तयार झालेलं आहे. घटाचं उपादान तयार आहे. कोणतं उपादान तयार आहे नाही एकांच्या भाषेत कोणतं उपादान आहे आपलं हे आरंभिक नाही कारणामध्ये तीन कारण मांडली. निमित्त कारण समवाय कारण आणि असमवाय निमित्त कारण समवाय कारण आणि असमवाय कारण. कपाल काय येतं समवाय समवाय संबंधाने राहतो ना त्याच्यामध्ये. कपाल समवाय कारण झालं. आणि संयोग क्रिया याला काय म्हटलंय तर चला तर ज्या वेळेला त्याला कळालं की मग आता त्या कपाले घटो नास्ती अशी प्रतीती आली म्हणजे अजून तर काही घट तयार आलेला नाही पण त्याला समजलं तर त्या प्रतीतीचा विषय कसा काय होतो आपल्याला त्याच्यात चिंतन आहे. बघा ऐका आता. कारण त्यांनी सांगितलेलं आहे की प्रतियोगीचा उपादान कारणामध्ये सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव तर हे दोन्ही अभाव म्हणजे राहतच नाहीत म्हणून सांगितलेलं आहे. आता याला एक मग कोणत्या अभावाचा हा विषय बनतोय हे आम्हाला सिद्ध करायचे आता. हा कोणत्या अभावाचा विषय होणार आहे की कपाले घटो नसते याच्यात हा कोणता अभाव प्रागाभाव सिद्ध करायचा त्यांना. प्रागाभाव सिद्ध करायचा पण आधी तुम्हाला एक खंडित करायचा लागेल ना. आम्हाला असं वाटतं की मग कपाले घटो नसते याचा विषय सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव सुद्धा असतो. नाही सामायिक अभाव हा घट शून्य काळात असतो ना. आता तुम्हाला त्याच्या लक्षणाकडे जायचं किंवा सामायिक अभाव हा कपाले घटो नसतीचा विषय का होत नाही तर सामायिक अभावाचं लक्षण तुमचं पाठ पाहिजे. म्हणजे सामायिक अभावाचं लक्षण म्हणजे घटशून्य काळात म्हणजे त्याची ती प्रतीती नुसतं लक्षण पाठ नाही पाहिजे तर त्याचं ते कसा आहे तर घटशून्य काळात जो असतो तो सामायिक अभाव म्हणजे त्याला तर प्रतियोगी उत्पन्न व्हायचा आहे परत प्रतियोगी यायचा आहे आणि मग याची सिद्धी होणार आणि इथे तर इथं प्रतियोगीच नाही आणि मग त्याच्यामुळे याला सामायिक अभावाला आणायचे काय कारण राहिले नाही. बरं अत्यंत अभावाचं जर म्हटलं तर कसं काय होईल तर अत्यंत अभाव पण प्रतियोगी तयार नाही ना. तरी ते म्हणजे वायूच्या ठिकाणी ज्याप्रमाणे रूप नाही त्याप्रमाणे कपालाच्या ठिकाणी घट नाहीये. तर ऐका ना तर अत्यंत अभाव हे दोन्ही अभाव आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणास सोडून अन्य म्हणजे इतर स्थलीच राहत असतात. काय झालं इतर स्थळी राहत असतात म्हणून अत्यंत अभाव कुठे राहतो त्याच्या उपादान कारणात राहतो. अत्यंत अभाव त्याच्या उपादान कारणात राहतो. म्हणजे जिथं अत्यंत आहे म्हणजे नाही तिथे जिथे प्रतियोगीच अस्तित्वात नाही म्हणून तर तो अत्यंत आहे ना. प्रतियोगी आला असता तर अत्यंत नाही ना सामायिक झाला असतं तर हे दोन अभाव आपल्या प्रतियोगीच्या
उपादान कारणा सोडून अन्य म्हणजे इतर स्थलीच राहतात, दुसरीकडे राहतात. प्रतियोगी अत्यंत अभावाचा प्रतियोगी आला तर काय होईल? तो मग अत्यंत राहणारच नाही. राहणार. म्हणून प्रतियोगीच्या उपादानाला सोडून अन्य ठिकाणी राहतात. प्रतियोगी आला तर काय होईल? अत्यंत अभावाचा नाश नाही. नाही, म्हणजे अत्यंत अभाव जाईल. म्हणून पाठीमागे मी जे वाक्य बोललो होतो ते इथं सांगितलं होतं ना, हा दोन्ही अत्यंत अभाव आणि सामायिक अभाव हे उपादान कारणात राहत नाही. हा. प्रतियोगीच्या उपादान कारणात हा, मग आता प्रतियोगीच्या उपादान कारणात राहत नाही. राहत नाही. मग कुठे राहतात? उपादान कारणात राहतात ना त्याच्या स्वतःच्या स्वतःच्या त्याच्या त्याच्या उपादान कारणात राहत. इथं प्रतियोगी आहे ना, प्रतियोगीने नाश कोणाचा होईल? अत्यंत अभावाचा नाश होईल. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि दुसरा प्रतियोगीच्या उपादान कारण दुसरा अभाव कोणता? सामायिक अभाव. आता सामायिक अभाव सुद्धा हे आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणास सोडून अन्य म्हणजे इतर घटशून्य कालात त्याच्याच उपादान कारणात म्हणजे कोणत्या? सामायिक अभावाच्या त्याच्या उपादानात तोच राहतो, दुसऱ्याच्या उपादान कारणात तो राहत नाही. कारण प्रतियोगी आला तर प्रतियोगी लगेच त्याचा काय करतो? नाश करून टाकतो. म्हणून आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणास सोडून अन्य कपालाच्या ठिकाणी घटाचा अभाव आहे. हा ओके. कपाल ज्यावेळेस आहे त्यावेळेस प्रतियोगी उत्पन्न झालेला नाहीये. नाही. ओके. ज्यावेळेस प्रतियोगी नसतो ती तयारच नाही ना, प्रतियोगी नसतो त्यावेळेस सामायिक अभाव. कारण सामायिक अभावाला कशाची गरज आहे? प्रतियोगीची गरज आहे. ओके. आणि अत्यंत अभावाला सुद्धा कशाची गरज आहे? प्रतियोगीची गरज आहे. पण कपालामध्ये अत्यंत अभावाला प्रतियोगीच नाही. नाही ना, त्याला प्रतियोगिता विरोध आहे. प्रतियोगीच नाहीये म्हणून त्या दोघांचा तिथं अभाव आहे असं म्हणायचंय का? असं मी समजून घेत नाही. अत्यंत अभाव आणि सामायिक अभाव हे इथे लिहिलेलं वाक्य आहे. प्रतियोगीच्या उपादान कारणास सोडून अन्य ठिकाणी. आम्ही ठिकाण नाही सांगितलं कुठलं अन्य ठेवा. कारण त्यांच्या प्रत्येक पदार्थ हा त्याच्या उपादान कारणात राहत असतो. हा एक नियम आहे. म्हणून मग ते इकडे प्रतियोगी, कारण यांच्यात गंमत अशी होती, प्रतियोगी गेल्याने सामायिक अभाव तयार झाला म्हणजे उत्पन्न झाला. प्रतियोगी गेला आणि प्रतियोगी आल्याने त्याचा नाश केला सामायिक अभावाचा. मग ते त्यांच्याकडे राहण्याचा संबंधच येत नाही त्याचा. आणि दुसरा आहे अत्यंत अभाव. प्रतियोगी आला ते अत्यंत अभाव जातो. प्रतियोगीला सोडून बाकीचं सांगा मला. एवढं सरळ सरळ म्हणत आहे. प्रतियोगीला हात लावू नका, अन्य स्थळीच राहतात. म्हणून कपाले घटो नास्ती या प्रतीचे सामायिक अभाव व अत्यंत अभाव हे दोन्ही विषय होत नाही. कपाले घटो हा कपालात घट नाही याचे झाले. काय उडवलं ह्यांनी आता? सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव. त्या दोघांना बाजूला काय? बाजूला. ठीक आहे. आता पुढे काय म्हणतात ऐका. सांगा आता पुढचा. एवढंच झालं? मला वाटलं सगळं झालं. बरं वाचा आता तुम्हीच. श्री गुरुपासून वाचू का? पूर्ण वाचते ना श्री गुरुपासून. आता झालं की आपलं एवढं सगळं सांगून बी झालं. आता गेल्या वेळेस बी झालं. आता या प्रतीचा विषय या प्रतीचा विषय प्रध्वंसा अभाव आहे असे म्हणावे. आता कोणते दोन उडवले? सामायिक आणि अत्यंत. कपाले घटो नास्ती या प्रतीचा विषय सामायिक अभावही नाही आणि अत्यंत अभाव नाही. आता कपाले घटो नास्ती या प्रतीचा विषय प्रध्वंस अभाव कसा नाही? तर म्हणावे तर घटोत्पत्ती होण्यापूर्वीच घटध्वंस हा असणे संभवनीय नाही. बरोबर आहे. कसा अजून उत्पन्नच नाही झाला आणि ध्वंस कशाचा करायचा? ध्वंस पदाचा अर्थ आहे नाश आणि नाश करण्यासाठी प्रतियोगी लागतो. आता प्रतियोगी उत्पन्न झालाय का? कपाले घटो नास्ती याच्यामध्ये कपाला घट नाही, याच्यात प्रतियोगित झालेला नाही. तर प्रध्वंस अभाव याचा विषय कसा असेल? म्हणजे कपाले घटो नास्ती याचा प्रध्वंस अभाव प्रतीचा विषय असेलच कसा?
प्रध्वंसाभावाला कशाची गरज आहे? प्रतियोगी उत्पन्न झालेल्या प्रतियोगी. कपाले घटवून असते त्यात प्रतियोगी झालेला झालेलाच नाही अजून प्रतियोगी यायचा, मग तुम्हाला काठी भेटायची, मग काठी भेटून मुद्रा अधिक काय म्हणताय त्याच्या साह्याने मुद्गराधिक म्हणजे मुसळ म्हणतात किंवा असा दंड मुसळ. तर त्याने काय केला त्याचा नाश करायचा. म्हणजे प्रतियोगी उत्पन्न झालेला असावा लागतो तेव्हा प्रध्वंसाभावाचा विचार करता येईल. त्याच्यावर अवलंबून. चला या प्रतीचा विषय प्रध्वंसाभाव म्हणावे. तर घट उत्पत्ती होण्यापूर्वीच घट ध्वंस हा असणे संभवनीय नाही. उत्पत्तीच्या आधी नाश झाला, माणूस मेला ते म्हणजे कोणता? म्हणजे जन्माला येणार आहे आणि मग तो आधीच मेला. तर असं म्हणणं संभवत नाही. कारण प्रतियोगी हा ध्वंसाचे निमित्त कारण असतो. प्रतियोगी हा ध्वंसाचे काय असतो? निमित्त कारण असतो. तर उपादान कारण कोण असतो साहेब? प्रतियोगी हा ध्वंसाचं निमित्त कारण असतो. तर ध्वंसाचं उपादान कारण कोण असतं? प्रतियोगी हा ध्वंसाचं काय लिहिलंय? निमित्त कारण असतो. तर ध्वंसाचं उपादान कारण कोण असतं? प्रध्वंस झाला होणार आहे ना, त्याचा उपादान कारण कोण? अहो ध्वंसच असतो. ध्वंसाचं उपादान कारण ध्वंसच असतो. का निमित्त कारण कोण झाला? कोण उत्पन्न होणार? प्रध्वंस. ध्वंस हा एक अभाव आहे. प्रध्वंस अभाव जो आहे ना तो उत्पन्न होणार. मग त्याचा निमित्त कोण झाला? प्रतियोगी झाला. प्रतियोगी नसता तर जमलं नसतं. पण मग त्या प्रतियोगी आला, त्या प्रतियोगी असणं हा निमित्त आणि प्रतियोगीचा ध्वंस म्हणजे नाश काय झाला? उपादान कारण. त्याचा नाश, त्याच्या नाशाने याची उत्पत्ती. त्या ध्वंसाची उत्पत्ती कोणामुळे झाली? प्रध्वंस अभावाचे म्हणायचे. उपादान कारण हे ध्वंस. मग तेच चाललंय ना. मी काय समजलो, ध्वंसाचं उपादान कारण मी उपादान कारण प्रध्वंस अभावाचं उपादान कारण. निमित्त प्रतियोगी निमित्त हा प्रतियोगी होतोय आणि ध्वंस हा उपादान कारण. लक्षात आलं? कारण त्या दोघांची गरज आहे. ध्वंस झालेला आहे तर अगोदर म्हणजे त्या ह्याच्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या कार्यामध्ये पण. आता तुम्हाला आपण हे जे आता म्हटलं ना, ध्वंस हा शब्द टाकून आपण सरळ अर्थ केलाय तसा उपादान. मला एक सांगा आता, त्याचा निमित्त कारण प्रतियोगी आहे. तर समवाय कारण कोण आणि असमवाय कारण कोण? त्या ध्वंसाचं प्रध्वंसाचं समवायी कारण आणि असमवायी कारण कोण? समवाय कारण हेच होईल ना. कपाल सांगा. कपाल आणि दोन्ही कपालाचा संयोग. कपाल नाही धरायचा. प्रतियोगी हा निमित्त आला ना तिथे. समवाय कारण ध्वंस हा असमवाय समवाय कशाला म्हणतात सांगा त्यांना? नित्य संबंध हा समवाय अहो तो नाही लावायचा. तिथलं समवाय कारण, निमित्त कारण आणि असमवाय कारण. समवाय कारणाचं लक्षण सांगा. नित्य सांगा ना. नित्य संबंध. समवाय म्हणजे कार्याच्या पूर्वकाली जे असते त्याला समवाय कारण. शिवाय कार्य उत्पत्ती होत नाही आणि ते त्या कार्याचं समवायी कारण म्हणजे उपादान कारण. बरोबर. वेदांती उपादान मानतात त्याला आणि हे काय म्हणतात? समवाय. म्हणजे वेदांती जे उपादान कारण मानतात ते इकडे समवाय. मलाच नव्हतं लक्षात आलं. मी नाही आता त्याच्यात आता त्याचं उपादान कारण धरलं. आता याला प्रतियोगीला काय केलेलं आहे? निमित्त कारण केले. निमित्त प्रतियोगी हा निमित्त कारण टाकला आहे. मग प्रतियोगी निमित्त कारणात गेला तर समवाय ध्वंसाच्या उत्पत्ती कशामुळे होते? ध्वंसामुळेच होते. ध्वंसामुळे झाली का? अभावाची अभाव सांगतो मी. त्या अभाव गृहीत धरून चालायचं. शब्द गृहीत धरून चालायचा तोच. आणि मग त्याच्या उपादान कारणात, कारण ध्वंस म्हणजे अभाव आणि त्या
अभाव, तर तिथे तोच काय झालेला आहे त्याचा उपादान कारण झाल्याने समवाय कारण झाला. म्हणजे याच्या इकडे जो आम्ही उपादान म्हटला तो तिथं काय झाला, समवाय झाला. आणि असमवाय कस काय, दोघांचं लक्षण एकच थोडक्यात सामायिक. आता असमवाय कस काय झाला, समवाय झालं तर असमवाय कसं असमवाय ध्वंस झाल्याशिवाय त्याचा त्याचं समवाय कारण असतं. जे युगपत कारण आहे ते असमवाय कारण ठरणार आहे. मग युगपत कारण काय ठरलं, आणि त्याच्यामध्ये व्यापार घडतो असं कोण म्हणतं, न्यायशास्त्र. त्याच्यात जर व्यापार घडला तर असमवाय कारणाकडे जाईल. ते मग कोणता व्यापार कुठे कुठे कसा घडला त्याच्या उत्पत्तीत. नाही, दंश झाला तरच तो उत्पन्न होईल, दंश अभाव हा, म्हणून दंश हा त्याचा समवाय कारण होईल. झालं ते समवाय ओके, झालं. समवाय. आता असमवाय, हा? असमवाय असमवायाचं नाही लक्षात क्रिया झाली ना, क्रिया झाली ना काही. समवाय कारणचं लक्षात आलं मला. लक्षात क्रिया म्हणल्यानंतर आता त्याच्यातला जो फोडण्याची तात्कालिक, क्रिया. हा तर आता भूमीचा नाही धरायची. आता समवाय त्याच्यात कारणचं लक्षण काय आहे? ऐका, असमवायचं लक्षण सांगा त्यांना. असामायिक सांगायचं समजलं मला. असमवायचं लक्ष. अव्यवहित पूर्व कार्य अव्यवहित कार्याच्या अव्यवहित पूर्व कालामध्ये असतं त्याला असमवाय. संयोग आणि क्रिया यांच्यामुळे होणारा जो संयोग आहे असमवाय कारण म्हणतात. झाला संयोग आणि क्रिया. क्रिया संयोग म्हणा. यांच्यामुळे होणारा जो संयोग, पण तात्कालीन म्हणजे ते अव्यवहित पूर्व कालात असलेल्या, नंतर अगोदर झालेल्या क्रिया नाही. नाही. गाढवाने माती आणली ही क्रिया नाही नाही, का? ती नाही. ती नाही असमवायमध्ये. संयोग आणि क्रिया यांच्यामुळे होणारा जो संयोग यास असमवाय कारण म्हणतात. तर आता संयोगाला मानलेले आहेत तर तिथं. लावा ना आता इथे, हा? इथे लावा ना. प्रध्वंस, मग तो क्रिया प्रध्वंस जो झालेला आहे त्या हा. प्रध्वंसाचं उपादान कारण प्रध्वंस असला, पण प्रध्वंस उत्पन्न ज्याने केला तो असमवाय कारण होईल. नाही, जिथे तो संयोग उत्पन्न झाला तात्कालीन कारण, ध्वंसाचं तात्कालीन कारण, तिथं जो संयोग झालेला ती आहे एक- कशाचा, प्रतियोगी आणि प्रतियोगीचा ध्वंस. ध्वंस. प्रतियोगीचा ज्याच्याद्वारे काय केलाय तुम्ही, नाश केलेला आहे. म्हणजे मुद्गर, तो क्षण आणि तो अंतिम क्षण क्षण, तो हा, असमवाय तो कारण त्यातला आहे. असमवाय कारणामध्ये जाईल. अंतिम क्षण. आणि ध्वंस हा समवाय समवाय कारण, कारणामध्ये जाईल. आणि प्रतियोगी हा निमित्त कारण. निमित्त कारणामध्ये. हा. क्षण अंतिम क्षण. हे सगळं कोणत्या ह्याच्यात? अहो हे कसं ते याच्यातच आहे. ते तर्कसंग्रहामध्ये विषय झाले. आता तुमचा हा थोडे पट्टा आम्हाला थोडं- नाही, हे तर्कसंग्रह झालेला आहे त्यांचा. हा. पण न्यायशास्त्राचे जे ग्रंथ आहेत ना त्याच्यामध्ये आहे. पण हे तुमचं ते शिकतात. तुम्ही मागच्या ह्याच्यात नव्हते ना, हा विषय मागे बी झालेला आहे आपला, हा झालेलं पण आहे. थोडा आलेला. आता तुम्हाला हळूहळू खोली घेऊन चालेल. एक 2-4 पाठ झाले ना तुम्हाला तिथे प्रवेश बरोबर होते. चला पुढे. तो घटरूप प्रतियोगी जर उत्पन्न झाला नाही हम्म. तर त्याचे घट ध्वंसरूपी कार्य तरी कसे संभवेल. बरोबर आहे. म्हणून प्रतियोगी प्रध्वंस अभावाला प्रतियोगीची आता मी हे जे लक्षात आवश्यक सांगितलं ना तर हे मी तर्कसंग्रहामधले हीच लिहिलेलं आहे याकडे आणि मोकळे लागे म्हणजे आपला विषय पटकन स्पष्ट होतो म्हणून. चला, प्रतियोगी हा ध्वंसाचे निमित्त कारण असतो. तो घटरूप प्रतियोगी जर उत्पन्न झाला नाही तर त्याचे घटध्वंस रूपी कार्य तरी कसे घडेल. आलं का लक्षात? तिथं अलग शब्द आहे काय, घटध्वंस रूपी कार्य. म्हणजे तिथं ध्वंस काय आहे, व्यापार आहे का हा? ध्वंसरूपी कार्यामध्ये हा जिथं व्यापार बी येतो व्यापार. आणि उपादान आला. ध्वंस हा उपादान झाला. कारण ध्वंस होईलच कसा, ध्वंस झाला की कोण आला, प्रध्वंस प्रध्वंस म्हणजे आला. हा. मग प्रध्वंस उत्पन्न झाला. हा. चला, कारण कारणाहून पूर्वी कार्य असणे कधीच संभवत नाही. कारणाहून पूर्वी कार्य असणे संभवत नाही. कशाचा, प्रध्वंसाचा. कपाले घटो नास्ती, उत्पन्न झाला नाही, ध्वंसच झाला. कपाले घटो नास्ती या प्रतितीचा विषय अजून जो प्रतियोगी तो उत्पन्नच झालेला नाही तर प्रध्वंस कसा संभवेल, म्हणजे घटध्वंस रूपी कार्य तरी कसे संभवेल. कारण कारणाहून पूर्वी कार्य असणे संभवत नाही. कारणाहून पूर्वी कार्य असणे संभवत नाही. हे नियम आहे का नाही, हो. कारणाहून पूर्वी कार्य असणं संभवत नाही. कंस खुडून आणली आम्ही आज, कंस आहेत आमच्याकडे ज्वारीची. ते म्हणते काय रानात पेरली होती का, नाही.
न बिगर पेरता कंस आलीच कशी? कारणाशिवाय कार्य. कंस काय? कार्य. आणि पेरणं कारण. त्याला ज्वारी पेरली म्हणून ती आली. हा, कंस आली तर मग तुम्ही त्याची कारण मीमांसा करता की कोण तुम्ही रानात पेरलेली असली पाहिजे. असं. म्हणून घट उत्पत्ती सोपं आहे का नाही? होण्यापूर्वी काय अवघड आहे? घडिया गाडी कारणावर पुढे कार्य असणे कधीच संभवत नाही. हे पहा, कारणावरून कार्य काय सिद्धांताकडे चला आपली. हे ज्या अर्थी जगत तुम्हाला दिसतंय त्या अर्थी याचं कारण काहीतरी असलं पाहिजे. हा. तर याला तुम्ही हे इकडे बी दृष्टीनं जर टाकली तरी लक्षात येऊन जाईल की मग तुम्हाला आपापच देव दिसायला लागेल. कारण हे कार्यावरून सूक्ष्म असतं, व्यापक असतं आणि नित्य असतं. कारण कार्य नेहमी अनित्य असतं, कारण नेहमी नित्य असतं. हे जर कळालं तर देव हा नित्य आहे, व्यापक आहे, सूक्ष्म आहे, हे कळून जाईल. किती सोपं झालं. देव आहे का? आहेच ना. कशा? कार्य आहे म्हणून. काय कार्य आहे? अहो हे जगत दिसतंय ना, हे कार्य नाही वाटलं का तुम्हाला? तुम्ही त्याला कार्य म्हणून तरी धरा ना. सत्यमाना असत्यमाना काय करा ते नंतर घोटाळा करा, पण कमीत कमी हे कार्य तर आहे ना. आणि मग नास्तिकतेचं पहिलं खंडन झालं. काय झालं की कारण असलं पाहिजे. मग कारण सूक्ष्म व्यापक असलं पाहिजे. मग असा कोण आहे? तर तो देव आहे. मग तो कसा? मग त्यालाही परत तुम्ही जसे जसे शास्त्र अध्ययन कराल तसं तसं मागं गेल्यावर कळतं की ते कारण कसं असलं पाहिजे. तुम्हाला या जगाचं कारण जर कळालं तर तुम्ही तत्वज्ञानी व्हाल. कारण कळण्यामध्ये तत्वज्ञान दडले. म्हणजे कारण नाही कळलं, नुसतं मानणं हे ठीक आहे, आस्तिकतेचं लक्षण झालं. तुम्ही नाही आम्ही मानतो म्हणजे मानतो, तुम्ही आस्तिक आहात. पण ते कारण कसं जाणून घेतलं तुम्ही? तर याचे जसं चिंतन कराल त्यावेळेला लक्षात येईल. चला, तर तेव्हा याच्यासाठी ह्या शास्त्राचं अध्ययन केलेलं चांगलं आहे. न्यायशास्त्राने बुद्धी सूक्ष्म आणि तेज होते. कारण आता इथे डोक्याला लावावंच लागेल ना, नुसता श्रद्धा ठेवून नाही ना चालत. नाही आंधळी श्रद्धा. चला, तेव्हा म्हणून घट उत्पत्ती होण्यापूर्वी कपाले घटो नास्ती या प्रतीचा विषय घट ठेवून सुद्धा होऊ शकत नाही. त्याला 3 उडवले अभाव. 3 अभाव उडवले. सामायिक अभाव, अनन्य अभाव, तत्वचा अभाव. हे कपाले घटो नास्ती याचे विषय होत नाही. चला, आता चौथा काय म्हणतायत पुढे? आता घटाचा अन्योन्य भाव हा जरी कपालाच्या ठिकाणी सर्वदा राहत असला तरी सुद्धा. ऐका, इथं एक घोटाळा कसा आहे. आता घटाचा अन्योन्य अभाव म्हणजे भेद. अन्योन्य अभाव म्हणजेच भेद. हा जरी कपालाच्या ठिकाणी राहत असला, बरोबर आहे का नाही? अन्योन्य अभाव राहतो का नाही? राहतो, भेद आहे ना. हा, कपाल झालंच नाही तोपर्यंत त्याचा प्रतियोगी दुसरा आहे ना. प्रतियोगी दुसरा आहे. म्हणजे एका प्रतियोगी. आता हे कापड आहे आणि हा घट आहे ना. कपाले घटो नास्ती असं मी याच्याकडे पाहून म्हटलं. याला कपाले घटो नास्ती. तर याच्यात अन्योन्य अभाव कुठं राहिलाय? पटात राहिलेला आहे, घटामध्ये नाही राहिला. म्हणून याचा तो काय झालेला आहे? प्रतियोगी. म्हणून आता घटाचा अन्योन्य अभाव हा जरी कपालाच्या ठिकाणी राहत असला, अन्योन्य अभाव हो, म्हणजे पटाचा घटाच्या ठिकाणी अभाव आहे. तो अन्योन्य अभाव म्हणून तो घटाच्या ठिकाणी राहतो. कारण ते प्रतियोगी भिन्न आहे. प्रतियोगी भिन्न धरा, भिन्न घट प्रतियोगी धरा, राहतात. अन्य काही धरा, पण घट एक- सोडून धरा. त्यांचा संसर्ग अभावाचे प्रतियोगी एक असते मग ते राहत नाही एका ठिकाणी. दोन्ही अभाव. तेव्हा अन्योन्य अभाव हा जरी कपालाच्या ठिकाणी राहत असला तरी सुद्धा तो अन्योन्य अभाव कपाले. आता त्याच्यात प्रतिती कशी येते? त्या प्रतितीचा विषय बदलला त्यांनी. तरी तो अन्योन्य अभाव कपाले, एकच एवढं वाक्य होते, तरी तो अन्योन्य अभाव कपाले न घट हा या प्रतितीचा विषय होऊ शकत नाही. 2 वाक्य झाली तयार. कपाले कपाले घटो नास्ती हे वाक्य आहे. आणि कपाले न घट हा काय अर्थ आहे बरं यांचे?
तर कपाले हा शब्द म्हणजे तर घट समान नाही. आहे. कपाले म्हणजे घट नाही. कपाल म्हणजे घट नाही. हा. न घट हा असं. कपाल म्हणजे घट तर, नाही. कपाले न घटहा कपाल घट नाही. नाही असं. असा अर्थ झाला. तर या प्रतीतीचा विषय होत नाही. कपाले न घटहा या प्रतीतीचा विषय होत नाही. म्हणजे कसा आता परत ऐका. आता घटाचा अन्यन्यभाव हा जरी कपालाच्या ठिकाणी सर्वदा राहत असला, त्या वाक्याचं कपालाच्या ठिकाणी म्हणजे घट उत्पन्न होण्याच्या आधी मूळ वाक्य कोणते तुमचं? कपाले घटो घटो नास्ति. त्याचाच अर्थ दिलाय तिथं. तर त्या कपालामध्ये घट म्हणजे अन्यन्यभाव हा त्या ठिकाणी राहत असला, राहतो का? प्रतीत राहत असला म्हणजे राहतो का? राहतो ना. राहतो ना म्हणजे सांगतो. अनन्यभावाचं लक्षण काय आहे? सांगा ना. हे अनादि असून हे जसे घटाहून भिन्न इतर पदार्थाच्या ठिकाणी राहतो. ओके. घटाहून भिन्न इतर पदार्थाच्या ठिकाणी राहतो म्हणजे कपालाच्या ठिकाणी पण राहतो. त्यांच्याच हे उत्तर सुटलं ते. मला सांगायची गरज नाही. ते असं आहे पट आणि घट. नाही व्यवस्थित सगळं क्लिअर झालं तर नाही, बरोबर नाही, आहे. बरोबर आहे. ऐका ना. चांगलं आहे. पट घट आणि पट. पट म्हणजे कापड, घट म्हणजे गाडग. हा. मग आता हे दोन्ही भेद आहे का? हा, मग भेदालाच अन्य केलं नाही. आणि मग आता घटाच्या ठिकाणी पट आहे का? पटाच्या ठिकाणी घट आहे का? नाही. कपाल पण नाही. मग आता कपाल आहे का? कपाल पण नाही. नाही, मग कपालाच्या ठिकाणी असा अर्थ झाला. कपाल आहे, हा, घट नसतं. कपालाच्या ठिकाणी घट नाहीये म्हणून तिथं अनन्याभाव राहतो असं कपालाच्या ठिकाणी घट नाही. पट आहे ना, तो पटाच्या ठिकाणी राहिला, कपालाच्या ठिकाणी नाही राहिला. कपालाच्या ठिकाणी नाही राहिला. म्हणून तो अनन्यभाव तिथं राहत असला तरी हा. हे वाक्य आता मला तरी clear झालं. सुद्धा अन्यन्यभाव कपाले न घट हा प्रतीतीचा विषय होऊ शकत नाही. कपाले न घट. न घट हा या प्रतीतीचा विषय होत नाही. कपाले न घट हा या प्रतीतीचा विषय होत नाही. का होत नाही? कारण सांगा मला. घटच नाही ना कपाल. कारण आले ना पुढं वाचा ना. आता घटाचा अन्योन्य भाव हा जरी कपालाच्या ठिकाणी सर्वदा राहत असला तरी सुद्धा तो अन्योन्य भाव कपाले न घट हा या प्रतीतीचा विषय होऊ शकत नाही. का? कारण अन्योन्य भावाची कपालो न घट कपाले हा हा थांबा. कारण अन्यन्यभावाची कपालो न घट हा अशीच प्रतीती येते. आता कपालो न घट हा या वाक्याचा अर्थ काय आहे? तर कपालो न घट हा या पदाचा अर्थ आहे कपाल हा न घट हा म्हणजे कपाल घट नाही. अशीच प्रतीती येते. कपाल घट नाही अशी प्रतीती येते. लक्षात आलं? कपाल हा न घट हा याचा अर्थ आहे कपाल घट नाही. आणि कपाले न घट हा कपालात घट नाही. काय? हो, दोन्ही वेगळं वाक्य आहे. कपालात घट नाही आणि कपाल कपालात घट नाही. घट नाही आणि कपाल घट नाही. आता कपालात घट नाही या प्रतीतीचा विषय हा प्राकाभाव आहे. आणि कपाल हा न घट हा कपाल घट नाही या प्रतीतीचा विषय अन्यन्यभाव. ऐका आता परत हा सूक्ष्म बुद्धी करून ऐकत राहा. कारण अन्योन्य भावाची कपालो न घट हा अशीच प्रतीती येते. म्हणजे कपाल हा न घट हा अशी जी प्रतीती येते अन्यन्यभावाची. आणि कपाले न घट हा ही प्रतीती प्राकाभावाची. म्हणजे तुम्हाला म्हटलं ना, काय म्हटलं मगाशीच म्हटलं तुम्हाला की कपालापासून घट झाला तर त्या कपाले घटो नास्ति या प्रतीतीचा विषय अत्यंत अभाव सुद्धा आहे. आपला हे अन्यन्य अभाव सुद्धा आहे आणि प्राकाभाव सुद्धा बनतो. पण त्याच्यात प्रतीती कशी येते भिन्न भिन्न. तर वाक्य कसं फिरलंय पहा. कपालात घट नाही आणि कपाल घट नाही. कपाल घट नाही आणि कपालात घट नाही. कपालात घट नाही ही
आणि कपाल घट नाही. अन्यन्याभाव. अन्यन्याभाव. कपाल घट नाही. मग कपाल आहे, घट नाही. घट कपाल नाही. दोन भिन्न भिन्न पदार्थ आले का नाही? आणि दोन भिन्न पदार्थ दिसले का? कोणते? कपाल एक आणि कपाल घट. आणि दुसरा घट. हे दोन भिन्न पदार्थ आहेत. आता इथं पट नका लावा. नाही कपालच मध्ये ठेव. म्हणजे कपाल घ्यायचा. कपाल घट नाही. मग कपाल आहे आणि घट घट आहे. घटाच्या ठिकाणी कपाल नाही. आणि कपालापासून अजून घट झालेला नाही. म्हणजे भेद आहे. म्हणजेच काय? भेद. पुढे कपाले न घट हा अशी त्या अन्यन्याभावाची कधीही प्रतीती होत नाही. सारांश म्हणून कपाले न घटहा या अन्यन्याभावाची कधीच प्रतीती होत नाही. तर अशी प्रतीती कपाले न घटहा याची ही जी प्रतीती आहे ती प्राक अभावाकडूनच येत असतं. सारांश कपाले न घट हा या प्रतीतीचा जो विषय त्यासच प्रागाभाव असे म्हणतात. काढलं शोधून त्यांनी काय काढलं की बाकीच्या सगळ्या अभावांच्याकडे गेले नाही. तर हे याने काय केलेलं आहे? कोणता अभाव सिद्ध केला? प्रागाभाव. म्हणून कपाले घटो नास्ती या प्रतीतीचा विषय प्राक अभाव आहे. बरोबर आहे. आणि बाकीच्या अभावांचा सारासार विचार करून पाहिलं तर त्यावेळेला ते काय बसले नाही. त्यांनी वर्क केलंय. तसेच जेव्हा मुद्रादिकांच्या प्रहारामुळे घटाचे जेव्हा मुद्गरादिकांच्या प्रहारामुळे घटाचे अदर्शन होते. अदर्शन म्हणजे दिसत नाही. जेव्हा मुद्गरादिकांचा प्रहार याच्यावर काय केला? प्रहार केला. प्रहार केल्यामुळं तुम्हाला आधी कशाचं दर्शन होतं? घटाचं. आता घटाचं अदर्शन. ते नाही म्हणायचं, अदर्शन म्हणायचं. घटाचे अदर्शन होते. त्याचा आकार नष्ट झाला. आकार गेला का नाही त्याचा? हा, त्याचा आकार गेला. तेव्हा देखील कपाले घटो नास्ती अशी प्रतीती होते. आता कपाले घटो नास्ती अशी प्रतीती आली का नाही? हा. मग ते म्हणले प्रध्वंसाभावाकडे गेलं महाराज लक्षण. कपाले घटो नास्ती हे लक्षण कुठे गेलं? प्रध्वंसाभाव. त्याच्याकडे जाईल कसा? कारण प्रध्वंसाच्या तिथं काय व्हायला लागेल? प्रतियोगी आधी उत्पन्न व्हावा लागतो आणि मग नाश व्हावा. आणि कपाले घटो नास्ती याच्यात अजून घट झालाय का तुमचा? कपाला ज्या वेळेला घटाचा ध्वंस होतो त्यावेळेला कपाल धरायचीच नाही, घट धरायचं. तेव्हा काय म्हणतात ऐका. तेव्हा मात्र त्या प्रतीतीचा विषय प्रागाभाव नाही. कारण प्रागाभावाचा नाश हा प्रतियोगी रूपच होत असतो. म्हणून प्रागाभावाचा नाश प्रतियोगी रूपच होत असतो. म्हणजे प्रतियोगीचा प्रतियोगी उत्पन्न झाला की प्रागाभावाचा नाश होतो. ऐका आता. जेव्हा मुद्गरादिकांच्या प्रहारामुळे घटाचे अदर्शन म्हणजे प्रध्वंस झालाय तिथं. आता म्हणजे काय झालाय? फुटला तो, घट गेलाय. तेव्हा देखील कपाले घटो नास्ती अशी प्रतीती होते. पहा आता. पण तिथे कपाल कोणती आता? फुटलेली. हे पहिले जे होते ते कोणते होते? आणि आत्ताच कोणतं आहे? फुटलेले. मग तिथं घटाचं अदर्शन कोणत्या कपालात झालं? फुटलेल्या कपाटात. ध्वंस झालेला. कच्च्या कपालात कच्च्या कपाला वर्णाचा अभाव. दोन भिन्न आहे. हा म्हणजे थोडक्यात कपाल घट उत्पन्न होण्यापूर्वी पण आपल्याला घट नाही अशी प्रचिती आणि घटाचा उद्ध्वंस होईल, ध्वंस होईल, त्यावेळेस सुद्धा आपल्याला प्रचिती काय येते? घट नाही. कपाले घटो नास्ती. दोन प्रकारचे पण प्रकार वेगळे. कपाले घटो नास्ती हे तुम्ही कधी म्हटले? कच्च्या कपालाकडे पाहून का फुटलेल्या कपालाकडे पाहून? कच्च्या कपालाकडे पाहून पण म्हटलो आणि फुटलेल्या कपालाकडे पाहून सुद्धा म्हटलो. पण फुटलेल्या ठिकाणी हा प्रभाव नाही, तर प्रध्वंसाभाव आहे.
समजून ते व्यवस्थित घ्यायचं पुढे जातच नाही ते. पण तेव्हा मला नाही बरं आहे, चांगलं आहे. आम्हाला बी आम्हाला अजून समजलं. आवृत्ती होती. कपाले घटो नास्ती चांगलं आहे. नाही क्लिअर झाल्याशिवाय पुढे उगीच जाणं कपाले घटो नास्ती अशी मग प्रतीती समजणारच नाही होते. मग. पण तेव्हा मात्र त्या प्रतीतीचा विषय प्रागभाव राहिला नाही. कोणत्या कपालात? कारण प्रागभावाचा नाश हा प्रतियोगी रूपच असतो आणि इथं प्रतियोगी घालवलेला आहे. ध्वंसामध्ये प्रतियोगी त्याचा गेलेला आहे. ध्वंस उत्पन्न कारण झाला. घट उत्पन्न झाला म्हणजे प्रागभाव नष्ट प्रागभावाचा झाला. प्रागभाव प्रतियोगी उत्पन्न झाला की त्याच्यात प्रागभाव प्रतियोगी नष्ट उत्पन्न झाला आणि प्रागभाव झाला. हा जातो. म्हणून घटाची उत्पत्ती झाल्यानंतर प्रागभाव असणे जर संभवत नाही हम्म. तर मग घट घटाची- नाशानंतर हा. बरोबर होणाऱ्या कपाले घटो नास्ती या प्रतीतीचा जो प्रागभाव विषय तरी कसा होईल? म्हणून दोन वाक्य जरी सारखे दिसत असले कपाले घटो नास्ती तर त्याच्यात त्याला विचारावं बाबा हा कपाल कोणतं धरायचं ते आम्हाला आधी सांग. कच्च आता आम्ही पुढचा विचार करू की ध्वंस झाल्यानंतर असलेलं कपाळ घटो. श्यामवर्ण का ताम्रवर्ण ते अरे आणि पूर्वीचं असणार कपाल याच्यामध्ये काय आहे भेद आहे. म्हणजे प्रतियोगी उत्पन्न झालेला आहे. ध्वंस ज्याचा होतो तेव्हा तर प्रतियोगी तयार होऊन त्यांनी प्रागभावाची गेलेला आहे त्याला. म्हणजे शांत झाला. प्राग शांत झाला, प्रतियोगी आला, प्रतियोगी गेला, आणि प्रध्वंस प्रध्वंस आला आणि त्याच्यात ज्या कपाले आहेत त्याला धरून शब्द उच्चारला की कपाले घटो नास्ती. तर तिथं नाही प्रागभावच नाही होणार. पुढे अर्थात तो विषय होऊ शकत नाही. ठीक आहे. तसेच प्रागभावाव्यतिरिक्त तसेच आणखीन काय सांगतायत चिंता नाही का? तसेच प्रागभावाव्यतिरिक्त इतर जे तीन अभाव आहेत इतर ते तीन कोणते? प्रथमसाभाव, सामायिकाभाव आणि अत्यंताभाव. प्रधान सोडला, हा? अन्योन्य सोडला. अनन्य सोडून हे बाकीचे तीन हा. जे प्रतियोगीचे प्रागभावा व्यतिरिक्त संसर्गाभावाचे हा तर तेवढेच धरायचे हा, आता. ते धरायचे तीन ना. तर प्रागभावा व्यतिरिक्त इतर जे तीन अभाव आहेत ते देखील पूर्वोक्त म्हणजे पूर्वी सांगितलेल्या प्रकाराने कपाले घटो नास्ती या प्रतीचे विषय होणार नाहीत. कुठं? कच्च्या कपाला. पक्क्या आता इथं विषय कोणता आला? प्रध्वंसाभाव आले पक्का येणार ना. ध्वंसाचा विषय चालला होता ना आपला. हा. मग आता तुम्हाला कपाला कोणते धरायला लागतील? पक्के. प्राग अभाव हा विषय तरी कसा होईल तर तो विषय होत नाही. झाला प्रागमुळे विषय नाही कपालाचा झाला. विषय. मग प्राग अभाव नाही झाला तर तिथं दुसरा कोणता आहे आता? अन्न आपला हा सामायिक अभाव आणि प्रथमसाभाव. नाही, अन्योन्याभाव. अन्य हा नाही, 5व्या तो नंबरला separate- गेला. separate. म्हणून अत्यंत अभाव. अत्यंत अभाव. प्राक अभाव गेला. प्रध्वंस राहिला, सामायिक राहिला आणि अत्यंत हा हे अन्य बी धरावं लागेल कारण त्यांनी आता हा विषय प्रागाभावाचा सांगून टाकला ना. आणि विषय चाललाय कपाले घटो नास्ती याच्यात हा संसर्ग आपला हा तीनच घेतले त्यांनी. नाही कपाले घटो नास्ती हा विषय प्रध्वंस अभावाचा विषय सांगितला आता. आणि कोणत्याला लागत नाही म्हटली ते प्राक अभावाला लागत नाही. खाली किती राहिले? तीन म्हणजे सगळे धरायचे राहिलेले तीन सामायिक अन्य अभाव आणि अत्यंत. हे संसर्गाभावाचे जेवढे आहेत. चल हे तर त्या तीनही अभाव देखील अशा प्रकारे पूर्वोक्त सांगितल्याप्रमाणे म्हणजे आहे तीच परत प्रक्रिया ठेवायला हवा म्हणतात ते. जसं आम्ही कपाले घटो नास्ती या प्राग अभावाचा प्रतीतीचा विषय आहे असं सांगताना ज्या बाकीच्या तिघांचा जर आम्ही काय केला होता काढून टाकलं होतं तसं आता तुम्ही इथे प्रध्वंस सांगत असताना बाकीच्या तिघांना प्राग तर सांगितलं आम्ही तुम्हाला. बाकीच्या अत्यंत अभाव, अन्योन्य अभाव आणि सामायिक अभाव प्रागभाव आला तर बाकीचे येतील ना. तोच येत नाही तर पुढचे कसे असं नाही. येणार. बरोबर. तर असे लावून टाका. पुढे ते देखील पूर्वोक्त म्हणजे पूर्वी सांगितलेल्या प्रकाराने कपाले घटो नास्ती या प्रतीतीचे विषय होऊ शकत नाही. होऊ शकत कपाले घटो नास्ती या प्रतीतीचे विषय होत नाहीत. सारांश घटावर
मुद्राधिकांचा प्रहार केला मुद्रा असता नाही मुदगरा मुद्गराधिक काढलेला मुद्गराधिक संस्कृत शब्द असेल तो मुद्गल हा गय ग द्रण आहे ते द्रण आहे द ग गय ग तो आहे ना काठीला संस्कृत शब्द असेल एखाद्या वेळेस. अहो मुसळ 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 का? मुद्गराधिक हा मुद्गराधिकांचा प्रहार केला असता घट निवृत्त होऊन त्याचे अदर्शन होते. हा. त्या अदर्शनकाली कपाले घटो नास्ती अशा प्रकारची प्रतीती होते. त्या प्रतीतीचा विषय प्रध्वंसाभावच आहे हे सिद्ध झाले. म्हणजे दोन झाले कपाले दोन असती याच्यात प्राकाभाव सुद्धा आहे आणि प्रभाव सुद्धा आहे. फक्त ते त्याच्या वेगवेगळ्या भागात हे केलाय. समोरची परिस्थिती कोणती आहे याला अनुसरून हा विषय आलेला आहे. ज्या वेळेला अजून घट उत्पन्न झालेला नाही प्राकाभाव. हा म्हणजे ज्या वेळेला कपाला आहेत तुमच्या समोर पडलेली आणि घट झालेला नाही प्राकाभाव. त्यावेळेला प्राकाभाव. हा परत वंश होईल हो. नाही. आणि ज्या वेळेला पक्के कपाल. पक्क्या कपालांचा ध्वंस म्हणजे ज्या घटाचाच ध्वंस होऊन कपाला बनले बाजूला झाली तर त्यावेळेला तिथं प्रध्वंस. बोलण्याचा शब्द तसाच चालतो. कपाले घटोना असती अशा प्रतीची प्रकारची प्रतीती म्हणजे होते. एक अभाव असताना थोडक्यात प्रागभाव असताना इतर चार अभाव त्या ठिकाणी असूच शकत नाही ते सिद्ध केलं. तीन- आणि तीन प्रागभाव अभाव असताना तीन अभाव. बाकीचे अभाव हे तिथं असू शकत आता नाही. त्याच्या प्रतीचा विषय तोच आहे. तोच आहे. तीन अभाव त्या चौथा. या रीतीने या रीतीने प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव हे देखील न शब्दजन्य प्रतीतीचे विषय आहेत. आहे काय सांगायचं होतं कोणाला प्रतीतीचे विषय आहेत. काय केलं त्यांना ते म्हणले आज आम्हाला प्रतियोगीची आवश्यकता नाही. तरी सुद्धा सिद्ध होतात. कसे सिद्ध होतात कारण ते कसे आहेत हे तुम्ही पाहा ना आधी. आम्ही त्यांची जी लक्षणं बनवलेली तर त्या लक्षणानुसार जसं आता प्राकाभाव बनवला अनादी शांत. शांत झालं ना. शांत तो शांत का झाला उत्पन्न झालं. प्रतियोगी आला ना. हा तिथं प्रतियोगी आला. आम्हाला त्या प्रतियोगीचं काय देणं नाही पण तो जो अभाव आहे तो काय झाला प्रतियोगी प्राक अभाव झाला. म्हणजे प्रतियोगी येण्याच्या पूर्वीच्या काळातला जो आहे ना तो तो प्राक. न शब्दजन्य प्रतीतीचा विषय म्हणजे काही नाही इथे नाही याचा तो घट नाही किंवा न प्रतीतीचा विषय बाकी काही नाही. आम्हाला नका सांगतो आम्हाला फक्त न म्हणायचं होतं पण ते त्यांना मग प्रतियोगीचं नाही घेतलं. नाही न घेतला त्यांनी आणि तो न शब्दजन्य प्रतीतीचा विषय आहे असं त्यांचं ठासून म्हणणं आहे. त्यांनी त्यांचं म्हणणं कसं बरोबर आहे हे सांगितलं. हेच सांगतो आता त्यांनी ते केलं. चला नंतर म्हणूनच प्राचीन न्यायिकांचे मतात निषेधमुख प्रतीतीचा जो विषय त्यास अभाव म्हणावे असे अभावाचे लक्षण केले आहे. तर त्याला अभावाचं लक्षण त्यांनी केलेलं आहे आणि ते त्यांनी थोडंसं सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यांच्या मताने. आता नव्य जे येणार आहेत त्यांच्या मतामध्ये काही विलक्षणता आहे. कारण कशा प्रकारची त्या अभावांची साधक प्रतीती येते विलक्षण प्रतीती कशी येते ते सांगतायत. घ्यायचं का वाचा माझं काय म्हणणं नाही. तिसरा मुद्दा चाललेला आहे की नवीन न्याय मतात अभावांच्या परस्पर विलक्षणतेची साधक प्रतीती. ठीक आहे लक्षात आलं ना. सूत्र झालं ते ज्या वेळेला वरती आलेलं असतं बोल्ड अक्षरामध्ये त्याच म्हणायचं त्या पॅरेग्राफचं ते सूत्र झालं सारांश स्वरूपात आलं. नवीन जे म्हणजेच नव्य म्हणतात त्यांना न्याय मतामध्ये अभावांच्या परस्पर विलक्षणतेची प्रतीती. आता हे त्यांचेच भावबंद आहेत असं काय वेगळे आहेत असं काही नाही. फक्त त्यांनी काय केलं जिथे जिथे त्यांना असं खटकलं किंवा इथे जरा असं करायला पाहिजे होतं त्यांनी काय केलेले त्याच्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आणि दुरुस्त्या केल्या पण त्यांनी त्यांच्या मताचं खंडन केले असा नाही तर त्याच्यात दुरुस्त्या सुचवल्या थोडे बदल केलेले. अभावाच्या लक्षणात बदल केलाय त्यांनी. आता आहे का शिष्याने अभावाच्या लक्षणात नाही बदल केला. पहा तुम्ही काय म्हणता. नाही अभावाचा निषेधमुख प्रतीतीचा विषय या प्राचीन न्यायाने ते लक्षण अभावाच्या लक्षणामध्ये आणि नव्य न्यायाने प्रतियोगी सापेक्ष प्रतीतीचा म्हणजे विषय. प्रतियोगी आणा तुम्ही प्रतियोगी शब्द वापरायला काय बिघडले चला
शिष्याने विचारले की महाराज नवीन न्यायिकांच्या या अभावाच्या परस्पर विलक्षणतेच्या साधक प्रतीतीविषयी काय मत आहे? त्याचं ऐका. श्री गुरु म्हणतात नवीन न्यायमतानुसार अत्यंत अभाव हा आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात देखील राहतो. ऐका. आपल्या प्रतियोगी प्रतियोगीच्या उपादान तर लक्षात आलं का तुम्हाला? त्याचा स्वतःचा प्रतियोगी ना. नुसता अत्यंत अभाव हा त्याच्या उपादानात राहतो असं म्हटलं. आणि मी त्यावेळेला तुम्हाला मग सकाळी आपलं हे सुरू करताना म्हटलं हो की न्यायमतातलं तर हे यांचं मत आहे. कोणाचं? नव्यांचं. ते म्हणतात की अत्यंत अभाव हा आपल्या प्रतियोगीच्या, आता अत्यंत अभावाचा प्रतियोगी को आला तर काय होईल? तुला सिद्धच होत नाही, याचाच नाश होतो. त्याचाच नाश होतो. आणि तो प्रतियोगी कधी उत्पन्न होतो? होतच नाही ना अत्यंत होत अभाव कारण म्हटल्यावर. हा सिद्धच होणार नाही प्रतियोगी झाल्यावर. अत्यंत प्रतियोगी जर आला तर हा सिद्ध होणार नाही. अत्यंत अभाव नाहीच. म्हणून न्यायमतात अत्यंत अभाव हा आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात देखील राहतो. न्यायमतात म्हणजे या नव्य न्यायमतात, नवीन न्यायमतात अत्यंत अभाव म्हणजे जो अत्यंत अभावाचं उदाहरण कोणतं? वायो रूपव नास्ति. हा, वायो रूपव नास्ति. या तर त्याच्यात त्याचा प्रतियोगी, याचा प्रतियोगीच्या उपादान कारणात राहतो. तर प्रतियोगी हा उत्पन्न झालेला नाही, तो नाहीच. प्रतियोगीच्या उपादान कारणात राहतो म्हणण्यात काय अडचण नाही. कारण मग तो जर त्याच्यात राहा म्हणजे तो कधी उत्पन्न झालेला नाही. तो कायमच असते सर. हा, तर देवाची साधना केली, जसे दैत्य करायचे आणि मग त्यांनी काय केले? साधना करून वर मिळवला किंवा मला कोणापासूनच माझा मृत्यू होता कामा नाही. मग त्याच्यात एक दैत्य फार हुशार होता. तो म्हटला मग कारण प्रतियोगी आला तरच नाश संभवतो आणि प्रतियोगी आलाच नाही तर नाश संभवणार नाही. मग त्याने मागितला, मग तो तुम्ही असं करा, मागून घ्या वर काय मागायचे, कारण मी असं नाही तुम्हाला अमरत्व देऊ शकत. ते म्हटले मग चालेल, मग असा माझा नाश हा वंध्यापुत्रापासून व्हावा, ते सोडून कोणापासूनच होऊ नये, असं त्यांनी काय केला? वर मागून घेतलं. आता तर हा याचा नाश कुठे राहतो? या दैत्याचा नाश कुठे राहिला? प्रतियोगीच्या उपादान कारणात राहिला. म्हणजे कोणाच्या? आणि वंध्यापुत्र सिद्ध नाही. वंध्यापुत्र सिद्ध नाही. आता वंध्यापुत्र नाहीच आहे तर तो ह्याचा नाश होईलच कधी? पण हे त्यावेळेला दैत्याने न्यायशास्त्राचा अभ्यास केला. ते दैत्यच राहिले नसते. दैत्यापेक्षा भारी ठरले. पण ह्या विषय असा आहे न्यायशास्त्राचा की वृत्ती सुद्धा एकाग्र करावं लागते बरं का. थोडं हल्लेचा विषय त्यामुळे वृत्ती एकाग्र करते. चला तेव्हा मग आता तुम्हाला डोकं खाजवायला लावायचं ना. नवीन न्याय मतानुसार अत्यंत अभाव हा आपल्या प्रतियोगीच्या, कारण प्रतियोगीच नाही याला बाबाला, आणि प्रतियोगीच्या उपादान कारणात राहतो असं कोण म्हणतं? इकडे राहतात. चला कारण अत्यंत अभावाच्या ठिकाणी वायू हा काय? तिथे असं आहे त्या भूतामध्ये, म्हणून मी उदाहरण बदललं. तर त्या वायू कारण वायूचा वायू रूपवून असते असं म्हणतात. तर ऐका तिथं मी चालेल की रूपाचा अभाव आहे. वायूच्या ठिकाणी वायू रूप हे प्रतियोगी झालं. हा, त्याच्यामध्ये हा राहतो असं म्हटलं तरी काय बिघडलं? रूप हा त्याच्या उपादान कारणामध्ये राहतो म्हटलं तरी चालतं. रूपाच्या उपादान कारणामध्ये अत्यंत अभाव असतो. अत्यंत अभाव राहतो. पण आता रूपाचं उपादान कारण कोणतं? ते धरायचं का पुढे? वायू रूपवून असते असं म्हटलंय तिथं. उदाहरण म्हणजे वायूच्या ठिकाणी रूपाचा हे अत्यंत अभाव. रूप एक प्रतियोगी झालं. पण रूप
रूपाचा अत्यंत अभाव आहे ना. हा म्हणजे तर रूपाचा अत्यंत अभाव सांगायचा आहे ना. म्हणजे रूपाचा प्रतियोगी कोणता? रूपाला प्रतियोगी काढावा लागेल. प्रतियोगीच होत नाही ना त्याला. अत्यंत त्याचा- अभाव म्हटल्यावर. का त्याचं कारण इथे काय होतं, वायूपासून तेज तेज झालं. झालं. आणि तेजाच्या ठिकाणी रूप रूप असतं. असतं. म्हणजे तेज वायूपासून तेज नाही झालं, आपला रूप नाही रूप नाही झालं. झालं, तेच झालं. तर तेज झालं. म्हणून तेज आलं, तेजाच्या ठिकाणी रूपात. रूपाचा म्हणजे आपला त्याचा प्रतियोगी तेज हे त्याच्या उपादान करणार प्रतियोगी नाही. तेजाच्या ठिकाणी रूप उपादान कारण. तेज हे उपादान कारण हा. झालं त्या हा. रूपाचं. ओके. हा. आणि त्या ठिकाणी हा अत्यंत अभाव राहतो असं प्रतियोगी शोधायचा ना तुम्हाला. राहतो असं म्हणतोय. पण उपादान नाही, प्रतियोगी. प्रतियोगी वेगळा आहे आणि उपादान वेगळं. वेगळं आहे. म्हणून मी तुम्हाला उदाहरण घेताना प्रतियोगीच्या उपादान कोणत्या कारणात प्रकारचं? राहतो असं म्हणतोय. आता रूपाचं प्रतियोगी रूपाचं त्याचं कारण कुठलं उपादान कारण तर तेज झालं. हा, ते उपादान कारण झालं. हा त्या तेजामध्ये सुद्धा अत्यंत अभाव राहतो असं म्हटलं. तेजात नाही, तेजापासून तर रूप तयार झालं. हा, अत्यंत ऐका, अत्यंत अभाव आपल्या प्रतियोगीच्या अत्यंत अभावाचा प्रतियोगी कोण? प्रतियोगीच नाही. अत्यंत अभावाच्या प्रतियोगीच्या. आता ह्या ठिकाणी अभावाचा प्रतियोगी आहे. अत्यंत म्हणजे अभाव कोण आहे? अनादि आणि रूपाचा अभाव आनंद. झालेला आहे. तो रूपाचा कसा अभाव. मांडला? अत्यंत अभाव कसा आहे? अनादि अनादि आनंद, असं त्याचं लक्षण आहे. मग आता अनादि अनंत, तर त्याचा प्रतियोगी कोण? प्रतियोगीच नाही होत नाही. त्याला. आणि प्रतियोगी आला की त्याचा काय होईल? उत्पत्ती होईल ना असा. नाश होईल. उत्पन्न मग तो झालेला प्राग अभाव सिद्ध होईल. जर प्रतियोगी आला तर तो अत्यंत अभावच काय होणार आहे? प्राग अभाव सिद्ध होणार. स्वतःच नष्ट. म्हणून अत्यंत अभाव हा आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात राहतो. याचाच अर्थ असा आहे की तो प्रतियोगी कधी उत्पन्नच होत नाही. येतच नाही. म्हणून राहतो.